नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधव खाने. चारवाक मॅथमॅटिक्स क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड प्रॅक्टिस एक्झाम 2021 म्हणजे 2021 सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स फर्स्ट, गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 1A MCQ चे प्रश्न असतात त्याच्यावर, म्हणजे फक्त आपल्याला याचा अल्फाबेट लिहायचा असतो. क्वेश्चन नंबर 1A, choose the correct alternative for each of the following sub questions and write only its alphabet. याला मार्क्स आहेत पहा 4. नंबर 1, to draw graph of 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, फक्त अल्फाबेट लिहायचं आहे. फक्त हा रफचा भाग आहे. रफचा भाग आपण एक या आन्सर शीटच्या बॅक साइडला आपण लिहिलं तरी चालेल, नाहीतरी आपल्या मनाने करता येईल, परंतु शक्यतो करून आपण काय करायचंय, रफ पेजवर लिहायला हरकत नाही. बरोबर आहे. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी. ए नंबर आहे, ए आहे 4, बी आहे 3, सी आहे 2, डी आहे -3. गडबड करायचं नाही. Put the value of x is equal to 1 in the given equation. 4 into 1 plus 5y is equal to 19. 4 1 जा 4 plus 5y is equal to 19. 5y is equal to 19 minus 4. 5y is equal to 15. Y is equal to 15 by 5. Therefore, y is equal to 5 3 are 15. It means आन्सर काय, आन्सर लिहायचा आहे, आन्सर म्हणून असं लिहायचं आहे, फक्त अल्फाबेट लिहायचं आहे. याचा आहे पहा अल्फाबेट आहे बी. दिस इज द आन्सर. आणि बी च्या जागी आपण बी लिहून आपण 3 लिहिले तरी चालेल, तुम्हाला मार्क मिळून जातील. नंतर सेकंड घ्या पहा. सेकंड मध्ये काय म्हटले पहा, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस mx plus 5 minus 5 is equal to 0 is to find m. It means the value of x is equal to 2. x च्या जागी 2 ठेवायचा आहे. x च्या जागी जर आपण 2 जर ठेवलं तर आपल्याला त्या m ची व्हॅल्यू मिळणार आहे. Put x is equal to 2. x square means 2 square plus m into 2 minus 5 is equal to 0. 2 square 4, 2 into m 2m minus 5 is equal to 0. 2m 4 minus 5 is -1 is equal to 0. 2m is equal to 1. m is equal to 1/2. याचा ऑप्शन आहे पहा 1/2 कुठे आहे पहा, सी चा आहे पहा. दॅट्स व्हाय आन्सर काय लिहायचं, आन्सर ऑप्शन आहे सी. नंबर 3. ओके. फॉर एन गिवन AP T7 is equal to 4, D is equal to -4, then A is equal to what? We know that T7 is equal to A plus 6D. बरोबर आहे. T7 म्हणजे आपण A अधिक 6D लिहू शकतो. T7 here 4 A plus 6 into D. D means -4. 4 is equal to A. 6 into -4 -24. या -24 ला इकडे आणा लेफ्ट हँड साइडला, मायनसचा प्लस होईल. A is equal to 28. म्हणजे त्याचा आन्सर आहे पहा
याचा ऑप्शन आहे डी. ऑप्शन काय लिहायचं? डी लिहायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, नंबर ऑफ ए is equal to 2. P of A is equal to 1 by 5. Then the number of S is equal to what? आपल्याला माहित पाहिजे फॉर्म्युला. P of A is equal to number of A divided by number of S. P of A 1 by 5. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. नंबर ऑफ A 2 आहे divided by number of S. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 into number of S, number of S. 5 into 2 10. पहा ऑप्शन कोणता आहे? पहा ए. आन्सर लिहायचा आहे तर फक्त ओन्ली एवढंच लिहायचं. पहा नंबर ऑफ ए म्हणजे ए लिहायचं आहे. आन्सर ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 1B. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यामध्ये चारच ऑप्शन देतात आणि याला दुसरा पर्यायच नसतो. 4 प्रश्न देतात, 4च सोडवायचे असतात. पहा त्याला 4 मार्क असतात आणि प्रत्येकाला 1. पहिला प्रश्न विचारलाय पहा, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म मीन्स ए. फर्स्ट टर्म मीन्स ए. ए मीन्स T1. T1 म्हणजे पहिलं पद. साधा प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. This is the sequence means AP. 1 2 3 4. This is the first term, this is the second term, third term, 4 means T1, T2, T3, T4. T1 means A. A means first term. Here T1 is equal to 5. That's why A is equal to 5. Okay. Then common difference. Common difference means सामायिक पद. म्हणजे सामान्य पद जो आहे पहा आपल्याला सामान्य पद नाही तर कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक म्हणतो आपण त्याला. म्हणजेच पुढच्या टर्म मधून मागचा टर्म मायनस करायचा. कुठला आहे? हियर T1, T2, T3. T3 - 2 करू शकतो आणि T2 - T1 करू शकतो किंवा T4 - T3 करू शकतो. म्हणजे D is equal to T2 - T1. कुठलाही घ्या. T2 किती आहे पहा? 1. 1 - 5. 1 - 5 means -4. Question number 2. Write the sample space if one coin and one die are thrown simultaneously. म्हणजेच काय आहे तर अ कॉइन म्हणजे वन कॉइन म्हणजे अ कॉइन. अ कॉइन म्हणजे एक नाणं. एक नाणं आणि एक फासा. हे दोन्ही एकदाच फेकले पहा. म्हणजे याचाच अर्थ अ कॉइन मीन्स one coin is tossed. One coin means याचाच अर्थ याचा जो सॅम्पल स्पेस येतो H, T आणि दुसरा आहे पहा one die is thrown. सेपरेट घेतला आपण. म्हणजे एक फासा जेव्हा फेकला असता तेव्हा एक फाशीचे असतात 1 2 3 4 5 6 आणि हे दोन्ही एकदाच फेकले सायमल्टेनियसली. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. हे दोन्ही सायमल्टेनियसली म्हटल्यानंतर देन द सॅम्पल स्पेस S is equal to H1 H2 H3 H4 H5 H6 म्हणजे छाप्या बरोबर म्हणजे हेड बरोबर 1 2 3 4 5 6. उसके बाद T1 T2 T3 T4 T5 and T6. Therefore number of S is equal to 12. Okay. त्याचा तिसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट -1 2 and 7 and 4. आता बघा पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा करायचा 4 into -1 आणि प्रश्न या क्वेश्चन
1 बी मध्ये मात्र आपल्याला रीत आवश्यक आहे, बरोबर आहे. 4 into -1 minus 7 into 2. 4 into -1 -4 minus 7 to the 14 minus 4 minus 14 is equal to -18. This is the value of determinant, D for determinant. बरोबर आहे. त्याच्यामधला क्वेश्चन 4 पहा. Write the equation 2m square is equal to 5m minus 2 in general form. We know that the general form of the quadratic equation. The general form of the quadratic equation is ax square plus bx plus c is equal to 0. या फॉर्म मध्ये याला लिहायचं आहे. पहा 2m स्क्वेअर या 5m ला लेफ्ट हँड साइडला ना पॉझिटिव्ह आहे 5m, इकडे येऊन निगेटिव्ह होणार -5m, हे -2 आहे, इकडे येऊन होणार +2 is equal to 0. This is the general form. Question number 2a. Complete any two activities of the following. Activities 3 देतात आणि आपल्याला सोडवायचे दोन, प्रत्येकाला 2 मार्क असतात, बरोबर आहे. फर्स्ट त्याच्यामधला आहे पहा 2a मधला फर्स्ट. Complete the table to draw the graph of the equation 3x minus y is equal to 2. आपण नवीला पाहिले हा प्रकार. तर याच्यामध्ये काय पहा, इथं x ची व्हॅल्यू इथं दिलेली नाही, काढायची आपल्याला. y ची व्हॅल्यू दिलेली आहे 1. या इक्वेशन मध्ये पहा y is equal to 2. Put y is equal to 1 in the given equation. 3x minus y means 1 is equal to 2. 3x is equal to हे -1 इकडे जाऊन काय होतील प्लस होतील. 3x is equal to 3, x is equal to 3/3, x is equal to 1. हे या चौकटीमध्ये लिहायचं पहा, बरोबर आहे, बॉक्स मध्ये. आणि पहिल्यांदा काय करायची, x चा कोऑर्डिनेट लिहायचा, नंतर y चा कोऑर्डिनेट लिहायचा. x चा कोऑर्डिनेट 1 आहे, y चा कोऑर्डिनेट 1 आहे, इथे लिहायचं पहा. x ची व्हॅल्यू काय ठेवायची -1. पुट x is equal to -1 in the given equation. We get 3 into x means -1 minus y is equal to 2. 3 into -1 -3 minus y is equal to 2 minus y is equal to हे -3 प्लस होतील minus y is equal to 5. Therefore y is equal to -5. इथं काय लिहायचं मग -1 -5. ओके. आता दुसरी ऍक्टिव्हिटी पहा 2 नंबर. टू फाइंड द 19th टर्म ऑफ एन AP 7 13 19 25 डॅश डॅश. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पहा जवळपास या ऍक्टिव्हिटी मध्ये पहा 75% दिलेलेच असते. आता पहा T1 T2 T3 T4. This is the first term. First term means a. A is equal to 7 दिलेलेच आहे. D means difference. Difference कुठलाही घ्या difference. 13 minus 7 करा, 19 minus 13 करा, 25 minus 19 करा, कुठलेही करू शकतो आपण, बरोबर आहे. शक्यतो करून पहिलेच करायचं T2 minus T1. 13 minus 7. 13 minus 7 किती 6. n is equal to n इथं बेसला असणार. T19 म्हटले n 19. Then we have to find out T19 काढायचं आहे, म्हणजे Tn चा फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे. इथं फॉर्म्युला त्याने दिलं नाही, म्हणजे आता आपल्याला इथं फॉर्म्युला आपल्याला लिहिलं पाहिजे. Tn is equal to a plus n minus 1 into d. Here सबस्टिट्यूट करून टाकायचं व्हॅल्यू, आणि सबस्टिट्यूट करूनच दिलेले आहे. 7 दिलेले आहे, n 19. इथं जरी कळत नसेल तर इथं ह्याच्यापासून या फॉर्म्युल्यापासून आपल्याला सांगता येईल की n 19 घेतलं पाहिजे, बरोबर आहे. d 6 बघा इथून गेलं पाहिजे, इथं बरोबर कळणार, इथं लिहूनच ठेवलेलं आहे, म्हणजे 6 इकडं, म्हणजे हे पण करायची आवश्यकता नाही तुम्हाला. आता आपण इथं डायरेक्ट आन्सर लिहिता आला पाहिजे. आता हे 7 आहे तर बाजूला रफ केलं तर चालेल. 19 minus 1 means 18. 18 into 6, 18 into 6 108. दोघांची ऍडिशन किती होईल 115 means 115. ओके. आता तिसरा प्रश्न पहा.
two coins are tossed simultaneously to write the sample space. Yes, and event A म्हटले पहा, event B and complete the activity. Event A पहिला event काय म्हटलं बघा, getting at least one head. सेकंड आहे event B getting no head. तर सॅम्पल स्पेस लिहायचं म्हणजे टू कॉइन्स आर टॉस्ड म्हणजे दोन नाणे एकदाच फेकली पहा सायमल्टेनियसली. म्हणजे काय असणार इथं अर्ध दिलेलीच आहे उत्तर STTH. मग काय घ्यायचं HH आणि TT. बरोबर आहे. इव्हेंट ए काय म्हटलं पहा गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. ऍट लिस्ट मग इम्पॉर्टंट आहे. ऍट लिस्ट म्हणजे कमीत कमी वन हेड म्हणजे एक एच म्हटले म्हणजे आपण कमीत कमी एक याचा अर्थ काय होतो जास्तीत जास्त किती आणि आपल्याकडे जास्तीत जास्त दोन आहेत म्हणजेच काय ना इथं एचएस दिलेलेच आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक चालते पहा इथं ST इथं TH आहे आणि हे TT वर येणारच नाही का एच नाही म्हणजे इथे ST येणार. संपलं. इव्हेंट बी काय म्हटलं पहा गेटिंग नो हेड. याचं नाव नको म्हणजे याचा अर्थ इथे एच आहे इथं एच आहे इथं एच आहे म्हणजे हे सगळं गेलं म्हणजे काय आलं इथं TT. ओके. क्वेश्चन नंबर 2B सॉल्व एनी 4. सॉल्व एनी 4 म्हणजे देतात आपल्याला किती 5 देतात पहा. 5 देतात आपल्याला 4 सोडवायचा आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असेल. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे पहा टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर बाय 3 म्हणजे त्या दोघांचा डिफरन्स किती आलाय आहे किती पाहिजे आपल्याला 3 पाहिजे पहा डिफरन्स. डिफरन्स म्हणल्यानंतर आपल्याला ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर या दोन गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. ग्रेटर नंबर मधून आपल्याला स्मॉलर नंबर मायनस करायला पाहिजे म्हणजे दोघांचा डिफरन्स येईल. डिफरन्स दिलेला आहे 3. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर अँड थ्राइस द ग्रेटर. थ्राइस म्हणजे तिप्पट आणि ट्वाइस म्हणजे दुप्पट. दुप्पट म्हणले की म्हणजे ट्वाइस म्हणले की 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि थ्राइस म्हटले की 3 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा आपण काय करूया लेट द ग्रेटर नंबर be x. okay, then the smaller number be y. बघा ग्रेटर नंबर x धरलं म्हणजे फ्रॉम द गिवन फर्स्ट कंडिशन काय सांगते पहा. फ्रॉम द गिवन फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय सांगते टू नंबर डिफर बाय 3. दोघांचा डिफरन्स म्हणजे मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करायचं. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. देन द सेकंड कंडिशन फ्रॉम द गिवन सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे पहा. दुसरी अट काय आहे. दुसरी अट काय सांगते पहा द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. दोघांची बेरीज कोणाची ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर व्हिच इज द स्मॉलर नंबर y. याचं काय करायचं पहा ट्वाइस म्हणजे 2y प्लस थ्राइस द ग्रेटर नंबर व्हिच इज द ग्रेटर नंबर x. याचं काय करायचं तिप्पट करायचं म्हणजे 3x. मग या दोघांची बेरीज करायची म्हणजे सम ऑफ बरोबर आहे इज इक्वल टू किती आहे 19. मग हे x इकडे घ्यायचं आपल्याला 3x plus 2y is equal to 19. This is the equation number second. ओके. त्यानंतर काय करायचं पहा आता आपल्याकडे इथं -y आहे आणि इथं 2y आहे. बरोबर आहे. इक्वेशन नंबर 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 by 2 we get x minus y ला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 into x 2x 2 into y 2y is equal to 2 into 3 6. This is the equation number 3. मग या दोघांची काय करायचं ऍडिशन करायचं. ऍडिंग इक्वेशन नंबर 2 and 3 तिघाची या दोघांची ऍडिशन करायची आहे. which is equation number 2 3x plus 2y is equal to 19
2x minus 2y is equal to 6. 2y minus 2y 0. 3x plus 2x 5x is equal to 25. X is equal to 25 divided by 5 means 5. X is equal to 5. Put x is equal to 5 in equation number 1. Which is the equation number 1? X minus y. X minus y is equal to 3. 5 ची व्हॅल्यू आहे 5, x ची व्हॅल्यू आहे 5. 5 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 minus 5. Minus y is equal to minus 2. दोन्हीकडे मायनस आहे म्हणजे काय येणार आपल्याला प्लस येणार पहा. म्हणजे याचाच अर्थ therefore म्हणून का आपल्याला काय लिहायचं स्मॉलर नंबर is 2 and greater number is 5. बरोबर आहे. दूसरा प्रश्न आहे पहा. सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन x square minus 15x plus 54 is equal to 0. X square minus 15x plus 54 is equal to 0. आता एग्जाम मध्ये तुम्हाला चार प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात क्वाड्रेटिक इक्वेशनचे. बरोबर आहे. कोएफिशिएंट ऑफ x square is equal to 1. Here x square is equal to 1. कोएफिशिएंट ऑफ x square is not is equal to 1. आणि कधी-कधी कॉमन काढावं लागते आपल्याला. आणि तिसरा आहे चौथा आहे पहा a square minus b square या फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल. आता हा जो आहे पहा x square the coefficient of x square is equal to 1 तो प्रकार आहे. म्हणजे याचा अर्थ याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. म्हणजे केलेलेच आहे कारण काय कसं इथं 1 असल्यामुळे. बरोबर आहे. आणि इथं दुसरा नंबर जर असेल तर याचा आणि याचा दोघाचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मग त्याचे फॅक्टर पडायचे. म्हणजे आता ओन्ली 54 चे फॅक्टर पडायचे. बरोबर आहे. 9 6 जा 54. परंतु इथं मायनस आहे इथं प्लस आहे तेव्हा येणारे दोन्ही काय येतात निगेटिव्ह येतात लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला x स्क्वेअर मायनस 9x minus 6x plus 54 is equal to 0. Common काढा. x into the bracket x minus 9 minus 6 common x minus 9. First bracket मध्ये x minus 9. Second bracket मध्ये x minus 6. x minus 9 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. x is equal to 9. x is equal to 6. ओके. तीसरा प्रश्न पाहता इथला. फर्स्ट टर्म and common difference. First term means a and common difference means d of an APR 6 and 3 respectively. हा शब्द जेव्हा असेल रिस्पेक्टिव्हली तेव्हा पाहिजे पहिल्यांदा काय म्हटलं फर्स्ट टर्म म्हणून हे फर्स्ट टर्म हे आहे आणि कॉमन डिफरन्स d म्हणजे d हे आहे पहा. उलट जर गेलं तर सगळं गणित फिसकून जाईल पहा. बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला पहा here a is equal to 6 and d is equal to 3 then we have to find out s27. आता याच्यामध्ये पहा n दिलेला आहे इथं n बेसला असते पहा n is equal to 27. s चा फॉर्म्युला यूज करायचा जेव्हा t विचारलं तर t n चा फॉर्म्युला यूज करायचा. We know that Sn is equal to n by 2 into the bracket 2a plus into the bracket n minus 1 into d. S27 is equal to 27 by 2. 2 into a means 6. N means 27 minus 1 into d means 3. 27 by 2. 2 6 are 12 plus 27 minus 1 26 into 3. Yes, 27 is equal to 27 divided by 2 12 plus 26 into 3 78. 27 by 2 into दोघांचे ऍडिशन काय आहे पहा 90. 2 1 जा 2 2 4 जा 8 2 5 जा 10. 27 into 45 काय होईल पहा आपल्या
1 2 1 5. ओके, करेक्ट आहे. S27. तो पहा, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन 2y square minus 7y plus 2 is equal to 0. आपल्याला नेचर विचारल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे पहा, पहिल्यांदा दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणत्या फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे, ax² bx c is equal to 0. पहा काय फॉर्म मध्ये आहे का बा, आहे, बरोबर आहे. नसेल तर लिहून घ्यायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. comparing the given equation with ax square plus bx plus c is equal to 0. कंपेयर करा. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -7, c ची व्हॅल्यू 2. b स्क्वेअर -4ac याची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू, या व्हॅल्यूवरून आपल्याला नेचर सांगता येईल पहा. b स्क्वेअर -4ac, b स्क्वेअर मीन्स -7 स्क्वेअर, -4 into a means 2 into 2, -7 square means +49, 4 2 जा 8, 8 2 जा 16, बरोबर आहे. 9 - 6 3, 4 - 1 3. या व्हॅल्यू याला डेल्टाची व्हॅल्यू म्हणतात. या डेल्टाच्या व्हॅल्यू वरून आपल्याला नेचर सांगता येते. आता डेल्टाची व्हॅल्यू कशी पहा, if the value of b square -4ac is greater than 0, the value of b square -4ac is less than 0, the value of b square -4ac is equal to 0. या तीन व्हॅल्यू वरून आपल्याला याचा नेचर सांगता येते पहा. आता या कोणत्या याच्यामध्ये बघा, डेल्टाची व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे, शून्यापेक्षा मोठी आहे पहा इथं. आता हे काय, ही व्हॅल्यू म्हणजे ही निगेटिव्ह असणार, ही व्हॅल्यू म्हणजे ही पॉझिटिव्ह असणार, ही व्हॅल्यू काय असणार, a is equal to 0 असणार. जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तेव्हा त्याचं नेचर काय असेल, द गिवन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. आणि इज इक्वल टू 0 असेल, द नेचर कसं असेल त्याचं, द गिवन रूट्स आर रियल अँड इक्वल. मग कोणत्या ह्याच्यामध्ये असेल, आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असल्यामुळे therefore the roots are real and unequal. आता पाचवा क्वेश्चन कसा आहे, फार सोपा आहे. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. There are 52 playing cards. 52 playing cards असतात. आणि त्याच्यामध्ये आपण एक पत्ता उचललेला आहे पहा, रँडम मोशन मध्ये पहा. Find the probability the card drawn is, फर्स्ट आहे an एक्का आणि सेकंड आहे पहा a spade. तर एक्का म्हणजे याचा अर्थ the total number of cards means number of s is equal to 52. Let a be the event that of getting an एक्का. म्हणजे पहिल्यांदा आपण काय मिळाला, एक्का. एक्का किती प्रकारचा असतो पहा, प्रत्येक each card is 4 टाइप, क्लब, डायमंड, हार्ट अँड स्पेड. एक्का जो आहे पहा, एक क्लबचा, दुसरा डायमंडचा, तिसरा हार्टचा आणि चौथा स्पेडचा. म्हणजे therefore number of a is equal to 4. The probability of event a means p of a is equal to number of a divided by number of s. Therefore number of a here 4, 4 by 52 means 4 1 जा 4, 4 1 जा 4, 1 carry 12, 4 3 जा 12. Event b काय सांगते पहा, a spade. Let b be the event that of getting a spade. Spade आपण उचललेला आहे पहा. आता कसं आहे पहा, there are 30 spade cards. आपल्या या 52 कार्ड्स पैकी आपल्याकडे each card means spade cards 13 असतात, heart card 13 असतात, diamond card 13 असतात, club card 13 असतात. फक्त आपल्याला इथं स्पेड विचारले आहे पहा. There are 13 spade cards. Therefore number of b is equal to 13. Therefore probability of event b is equal to p of b is equal to number of b divided by number of s is equal to 13 upon 52. 13 1 जा 13, 13 4 जा
52. Okay.